तीळ पिकाचे योग्य वाणाची निवड. आता बऱ्यापैकी जर विचार केला तर हे कृषी विद्यापीठानं विकसित केलेले बियाणं आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये JLT 408-2 या नंबरचे एक बियाणं आहे, ज्याला फुले पूर्णा असं देखील म्हणतात. तर तुम्ही JLT 408-2 या वाणाचा तिथं विचार करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो AKT 101 हे वाण सुद्धा चांगलं आहे. AKT 1111 हे वाण सुद्धा चांगलं आहे. JLT 408 हे वाण सुद्धा आपल्याला भरपूर सारे शेतकरी तिथं पारंपरिक पद्धतीनं पेरणी करताना पाहायला मिळत असतात. हे विद्यापीठानं रिसर्च केलेले बियाणं आहे मित्रांनो. फक्त हा जो काही नंबर आहे किंवा याचे जे टोपण नाव असतील तर ते महत्वाचे आहेत. वेगवेगळ्या ज्या काही प्रायव्हेट खाजगी कंपन्या असतात तर ते जे काही विद्यापीठाचं रिसर्च केलेलं बियाणं असतात तर त्या बियाण्यापासून आपली स्वतःची पॅकिंग तयार करतात आणि ती शेतकऱ्यांना देतात असतात. कारण जे विद्यापीठ आहेत तर ते स्वतः जे बियाणं आहे तर ते शक्यतो विकत नाही किंवा कदाचित त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात जो काही साठा आहे तर तो कदाचित तिथं नसू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या चांगल्या ब्रँडेड नामांकित कंपन्यांकडून जे बियाणं आहे तर ते खरेदी करणं तिथं गरजेचं आहे. JLT 408-2 या वाणाचा तुम्ही विचार करू शकता किंवा AKT 101 या वाणाचा विचार करू शकता. याच्या व्यतिरिक्त खाजगी कंपन्यांचे सुद्धा भरपूर सारे बियाणं उपलब्ध आहेत, परंतु जे काही प्रचलित जाती आहे तर मी त्याच इथं सांगण्याचा प्रयत्न केला. या जातींव्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला एखाद्या बियाण्याचा अनुभव असेल, त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होतोय किंवा त्याचं उत्पादन तुम्हाला कशा प्रकारे आलंय, जास्तीत जास्त उत्पादन आलंय का, तर अशा एखाद्या नवीन चांगल्या बियाण्याची सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. ऍक्च्युअली तुम्हाला त्या बियाण्याचा प्रॉपर अनुभव असणं तिथं गरजेचं आहे. नुसतंच सांगायचं म्हणून सांगू नका, कारण आपल्या कमेंटमध्ये सुद्धा भरपूर सारे जे शेतकरी आहेत तर ते विश्वास ठेवत असतात. तर मित्रांनो, तुमचं आवडीचं बियाणं कोणतं एकदा चांगली कमेंट करायला विसरू नका. खाजगी कंपनीमध्ये वेस्टर्न सीड्स कंपनीचे एक चांगलं बियाणं आहे, वेस्टर्न 11 या नंबरचं आपल्याला बियाणं पाहायला मिळतंय. खास करून विदर्भ या भागामध्ये जे वेस्टर्न 11 हे जे बियाणं आहे तर याची तिथं जास्तीत जास्त लागवड होताना पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त दप्तरी 22 या नावाचं सुद्धा बियाणं आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचं सुद्धा आपल्याला जे काही तिळाचं बियाणं आहे तर ते पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त भरपूर अजून बियाणं आहे, जसं नौकार वगैरे या नावाने सुद्धा काही जाती तिथं प्रचलित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे ज्या जाती आहेत तर मी जे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय, भरपूर सारे शेतकरी या वाणाची तिथं लागवड करतात, जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला घेताना पाहायला मिळतात. तर त्याच जाती मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही चांगले बियाणं असू शकतात, तुम्ही त्याचा सुद्धा तिथं अवलंब हा करू शकता. बियाण्याची निवड हा तुमचा स्वतःवरती जो काही किंवा तुमच्या स्वतःचा जो अनुभव आहे तर त्याच हिशोबाने आपल्याला बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे.